ईव्हीएम मध्ये मोठा बिघाड झालेला आहे। जिजाऊ महिला विद्यालयामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधील ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली आहे। एका तासापासून मतदारकर्ते मतदानापासून अगदी वंचित झालेले आहेत। अगदी मतदानासाठी शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत आणि नांदेडमध्ये ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झालाय। आतापर्यंत इथे 1-1.5 तासापासून उभी आहे। मध्ये समजलं की एक मशीन वोटिंगची बंद आहे। ती कशामुळे बंद आहे आणि का बंद पडली, शासनाने मतदाराचे जे कर्मचारी आहेत शासकीय यांनी बघायला पाहिजे आणि लवकर दुरुस्त करून वोटिंगचं मध्येच काय झालं तर त्याला कोण जिम्मेदार आहे। मशीन बंद पडणं हे काय याच्यासाठी वोटिंगसाठी चांगलं लक्षण नाहीये। तरी जबाबदार व्यक्तींनी, जबाबदार शासनाने याचा योग्य तो निर्णय द्यावा आणि निकालावर काही त्याचा परिणाम होऊ नये, अन्यथा वेगळी दिशा दिसेल।